श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे स्वामींच्या भक्तांनो तुमचं स्वामींनी पाठवलेल्या आजच्या नवीन संदेशामध्ये। या व्हिडिओमधून स्वामींनी सांगितलेल्या एका गरीबाची कथा मी तुमच्या समोर मांडली आहे, त्यामुळे एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा। रमेश हा एका लहानशा खेड्यात राहणारा अत्यंत गरीब माणूस होता। त्याचं जीवन नेहमीच संघर्षाने भरलेलं होतं। त्याच्या घरची परिस्थिती इतकी खराब होती की 2 वेळच्या जेवणाचंही साधन त्याला नव्हतं। वडील शेतकरी होते, पण पाण्याअभावी शेतीचे उत्पन्न काहीच नव्हते। आई घरातल्या घरात कापड विणून थोडं फार कमवायची, पण त्यातून घर चालवणं अवघड होतं। रमेशचं लहानपण अत्यंत कष्टात गेलं। रमेशला शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती, पण परिस्थितीमुळे त्याला शाळेत जाणं कठीण होतं। कधीतरी त्याने शाळेत प्रवेश घेतला, पण पुस्तकं खरेदी करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी पैसे नव्हते। तरीही त्याने हिंमत हारली नाही। तो शाळेतला कोणताही वर्ग चुकवायचा नाही। तो शाळेच्या बाहेरच्या शिक्षकांच्या नोट्स ऐकून लक्षपूर्वक शिकायचा। रमेश शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता। त्याला शिक्षणात प्रचंड आवड होती आणि त्याच्या गुरूंनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केले। एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला बोलवलं आणि त्याच्या परिस्थितीबद्दल विचारलं। रमेशने अत्यंत नम्रपणे आपल्या घरच्या अडचणी सांगितल्या। शिक्षकांनी त्याला मदत करण्याचं ठरवलं। त्यांनी रमेशला शाळेची फी माफ करून दिली आणि काही जुन्या पुस्तकांची व्यवस्था केली। रमेशसाठी ही खूप मोठी गोष्ट होती। त्याला आता शिक्षण घेण्याचं एक साधन मिळालं होतं आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला। त्याने अत्यंत मेहनत घेतली, अभ्यासात वेळ द्यायला सुरुवात केली आणि लवकर शाळेत तो सर्वोत्तम विद्यार्थ्यांपैकी एक झाला। त्याचं यश गावभर चर्चेत आलं, पण यशाचा मार्ग काही सोपा नव्हता। त्याला घरातच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं। आई वडील आजारी पडत होते आणि शेतातली परिस्थिती देखील दिवसेंदिवस बिकट होत चालली होती। एकदा गावात एक मोठा पूर आला, ज्यामुळे रमेशच्या घराचं आणि शेताचं मोठं नुकसान झालं। त्याचे वडील अत्यंत निराश झाले होते। शेतातील पीक वाहून गेली होती आणि त्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं। त्याच्या आईचं आरोग्य देखील खालावत चाललं होतं। अशा संकटातही रमेशने हार मानली नाही। त्याने ठरवलं की आपणच काहीतरी मार्ग काढायचा आहे। त्याने शहरात जायचं ठरवलं। तिथे त्याला काम शोधायचं होतं, आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि कुटुंबाला आर्थिक मदत करायची, हा त्याचा दृढ निश्चय होता। रमेशने आई वडिलांचा निरोप घेतला आणि शहरात दाखल झाला। शहरात आल्यानंतर रमेशला वास्तव परिस्थितीची जाणीव झाली। तिथे काम मिळवणं त्याच्यासाठी काही सोपं नव्हतं। अनेकदा त्याला उपाशी राहावं लागायचं, पण त्याने आपली मेहनत सोडली नाही। तो अनेक ठिकाणी जाऊन कामाची विचारणा करत राहिला। शेवटी त्याला एका छोटी मोठी कामे करणाऱ्या कारखान्यात काम मिळालं। तिथे त्याला काम करत असताना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था होती। तुम्हाला जर कथा आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। रमेशने दिवसभर काम करून रात्री अभ्यास करण्याचं ठरवलं। त्याचं शरीर थकून जात असलं तरी त्याचा आत्मा कधीच थकत नसे। तो कधीच हार मानत नव्हता। त्याचं ध्येय होतं की आपल्या कुटुंबाला चांगलं जीवन देणं आणि त्यासाठी त्याने कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवली होती। रमेशला हळूहळू कामात निपुणता मिळत गेली। त्याची मेहनत पाहून त्याच्या मालकाने त्याला एका उत्तम नोकरीचा प्रस्ताव दिला।
त्याने आता कारखान्याच्या व्यवस्थापनात प्रवेश केला होता. तिथे त्याने अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं. काही वर्षात रमेश एक यशस्वी व्यक्ती बनला. त्याने आपल्या शिक्षणाला पूर्णत्व दिलं आणि त्याचबरोबर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा केली. त्याच्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी त्याने त्यांना शहरात आणलं. त्याने गावातील अनेक गरीब मुलांना मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली, जेणेकरून त्यांच्यासारख्या गरीब मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळेल. रमेशचं आयुष्य आता बदललं होतं, पण त्याने आपलं साधेपण कधीच सोडलं नाही. त्याने आपल्या संघर्षाच्या काळातल्या सर्व गोष्टी आठवल्या आणि त्या कधीच विसरल्या नाही. त्याला माहित होतं की मेहनत, धैर्य आणि सातत्याच्या जोरावर यश मिळवता येतं. त्याने खूप संकट पाहिली, पण तो कधीच नाउमेद झाला नाही. या कथेच्या माध्यमातून आपण शिकतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणताही माणूस यशस्वी होऊ शकतो. रमेशच्या संघर्षातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनातील अडचणींवर मात करायची असेल तर सतत प्रयत्न करणे आवश्यक आहेत. परिस्थिती बदलण्यासाठी योग्य वेळ येते, पण तोपर्यंत आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी न थांबता मेहनत करत राहिली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा आणि हा संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा. आणि असे प्रेरणादायी स्वामींचे विचार दररोज अनुभवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.